तर आजची सगळी गाणी झालेली आहेत. आपल्याबरोबर टॉप 4 आहेत आणि 4 स्पर्धकांनी 2-2 गाणी आपल्यासमोर सादर केली. आणि आता वेळ आलेली आहे आजचा बेस्ट परफॉर्मर कोण आहे हे जाणून घ्यायची. आणि त्यासाठी मी उषाताईंना मंचावरती येण्याची विनंती करेन. टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. उषाताई, आज बेस्ट परफॉर्मर कोण आहे? आज मला सर्वात जास्ती आवडले अपूर्वा. कॉंग्रॅच्युलेशन्स अपूर्वा, आणि तुला अशीच बक्षिसे मिळत राहोत. हे टॉप 4 स्पर्धक उषाताई ह्यांच्याबद्दल ह्यांना आणखीन काही तुम्हाला सांगायचंय? सगळे इतके छान गातात की आता यातनं कोण जाणार, कुणीच जाऊ नये असं वाटतं मला. आणि जर गेलंच कुणी तर त्याने परत नव्या दवाने परत यावं ही माझी इच्छा आहे. तर उषाताई, तुमचाही खूप खूप धन्यवाद की तुम्ही आलात 2 दिवस इथे. खरंच जसं मी तुम्हाला कालच म्हटलं होतं की तुम्ही आल्याने आम्हाला सगळ्यांना खूप एनकरेजमेंट मिळते. आणखीन तुमचं नेहमी एव्हर स्माइलिंग चेहरा बघून पण आम्हाला खूप बरं वाटतं नेहमी. सो थँक्यू व्हेरी मच इथे आल्याबद्दल. मी पण झीचे आभार मानते की त्यांनी मला बऱ्याच वेळा इथं बोलवलं. आणखी खूप छान छान गाणी ऐकायला मिळाली मला. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. तर ह्याचबरोबर हा भाग इथेच संपलेला आहे. पुढचा आठवडा अत्यंत महत्त्वाचा आठवडा आहे, कारण पुढच्या आठवड्यात ह्या पर्वाचं शेवटचं एलिमिनेशन होणार आहे. आणि त्यामुळे आमच्या सर्व वोटिंग लाईन्स ओपन आहेत. तुम्हाला माहितीच आहे काय करायचं आहे. आपल्या आवडत्या स्पर्धकाला भरभरून मतं पाठवायची आहेत, कारण ह्यानंतर एकच कोणीतरी बाहेर जाणार आहे आणि त्यानंतर उरलेले 3 स्पर्धक हे महाअंतिम फेरीत पोचणार आहेत. त्यामुळे हा जो डिसिजन 50% परीक्षक म्हणून तुम्ही देणार आहात हा अत्यंत महत्त्वाचा आहे. येत्या गुरुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत आमच्या सर्व वोटिंग लाईन्स ओपन आहेत. तेव्हा प्लीज आपल्या आवडत्या स्पर्धकाला अगदी भरभरून मतं पाठवा. आणि पुढच्या आठवड्यात नेहमीप्रमाणेच नेहमीच्याच वेळेला आणि नेहमीच्याच चॅनलवर आपण भेटणार आहोत. म्हणजे सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9:30 वाजता झी मराठीवर आयडिया सारेगामा प मध्ये. तोवर नमस्कार.